ब्रेक नंतर जेएम विशेषमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। 2027 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होता, पण त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी धनखड यांचा राजीनामा आता स्वीकारलाय, पण धनखड यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांनाही ऊत आलाय। तर जगदीप धनखड यांना देशसेवेची संधी मिळाली, मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं म्हणत पंतप्रधान मोदींकडून धनखडांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे। धनखडांच्या तब्येती आडून सुद्धा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। हमारे जगदीप धनखड़ जी एक बहुत ही सीरियस और बहुत गंभीर और बहुत ही सिस्टमैटिक स्टडीड हो मतलब हमारे उपराष्ट्रपति थे और उनका योगदान अपने देश के लिए बहुत बड़ा रहा है। हमारे हाउस में भी मतलब उनका काम बहुत ही सिस्टमैटिक था। वो सुबह तो राज्यसभा में थे, चेयर पर बैठे थे। जिस ढंग से वो बहाल करते रहे, मुझे नहीं लगता उनकी स्वास्थ्य का हो सकता है, उम्र में तो थोड़ा थोड़ा होता ही है, लेकिन उसके लिए इस्तीफा देने की नौबत आए इतना तो स्वास्थ्य बिगड़ा नहीं था। किसी ने बिगड़ा है उनका स्वास्थ्य। उपराष्ट्रपतींचे अधिकार नड्डांनी हाती घेतले असा आरोप संजय राऊतांनी केलाय, तर काँग्रेसने राजीनाम्यावरून काही प्रश्न केले आहेत। बरोबर आहे, म्हणून काल माननीय उपराष्ट्रपती महोदयांनी आपला स्वतःचा पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्या पदाची गरिमा माननीय महामहिम राष्ट्रपतीच्या पदाची गरिमा सुद्धा बीजेपी ठेवू शकत नाही, हे आपल्याला सातत्याने आपण पाहिलं। जेव्हा नवीन संसदीय भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेस महामहिम राष्ट्रपतीला बोलवलं गेलं नाही, त्यांचं नाव लिहिलं गेलं नाही, कारण की महामहिम राष्ट्रपती दोन्ही सभागृहाच्या प्रमुख असतात, त्यांच्या आदेशाने हे सभागृह चालतं, लोकसभा आणि राज्यसभा, पण त्याच्यातही त्यांचा सहभाग नाही। राऊत सर, जगदीप धनखड हे तुमचे मित्र आहेत, उद्धव ठाकरे सरांचे पण मित्र आहेत। जेव्हा दिल्लीत येतात ते खास करून त्यांना भेटायला जातात, नक्कीच जातो। नेमकं काय गडबड झाली आहे? कारण की मला असं वाटतं की पडद्यामागे प्रचंड मोठं उलथापालथ आणि राजकारण सुरू आहे दिल्लीमध्ये। मला जे काय संकेत मिळत आहेत तेव्हा भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याला 75 वर्ष होत आहेत, तो उपराष्ट्रपती होऊ शकतो आणि त्यासाठी हे पद रिकामं करण्याचा प्रयत्न झालेला आहे। धनखडांच्या राजीनाम्याचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात देखील उमटले आहेत। लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला, त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलंय। धनखड यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत। या संदर्भात भाजप नेते मनोज तिवारी आणि अजय सिन्हांनी विरोधकांना राजकारण न करण्याचा सल्ला दिलाय। कब कौन से पल आदमी बीमार होता है, सुबह क्या है, शाम को क्या, नहीं लोग बोलते हैं, अभी तो बात कर रहे थे, तो ऐसा नहीं है। उनको डॉक्टर ने कहा कि भाई यू नीड टू रेस्ट, इफ समबडी वांट्स टू रेस्ट, उस पर भी राजनीति, किसी का शरीर गवाह नहीं कर रहा है, डॉक्टर ने कहा होगा, कोई रिपोर्ट आई होगी, कोई मेडिकल जांच हुई होगी, डॉक्टर ने कहा होगा जस्ट टेक केयर, यू नीड टू रेस्ट, सो समबडी इज रेस्टिंग, अब उस पर भी आप राजनीति कर रहे हैं, मतलब हद हो गई। राजनीति का लेवल दिन ब दिन नीचे गिरता जा रहा है। मैं क्या कहूं, स्वास्थ्य कारणों से उन्होंने दिया है। मुझे इस सरकार की कुछ चीजें जो बेहद परेशान करती हैं, और मैं अकेला नहीं हूं। ओपेसिटी इनका हॉलमार्क हो गया है, गैर पारदर्शिता। कोई निर्णय क्यों होता है, क्यों कोई व्यक्ति बीच अपने कार्यकाल में इस्तीफा दे देते हैं, ये पूरी सरकार पर प्रश्न है। और मुझे पता नहीं अभी तक माननीय प्रधानमंत्री जी ने इस पर कोई अपनी प्रतिक्रिया दी है कि नहीं, ये भी चिंता का विषय है। तर धनखडांच्या राजीनाम्यानंतर देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण असणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय। त्याचबद्दल महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या नावाची चर्चा आहे। त्यातले एक नेते आहेत नितीन गडकरी। नितीन गडकरी देशाचे नवे उपराष्ट्रपती होण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। हरिभाऊ बागडे यांचंही नाव चर्चेत आहे। उपराष्ट्रपती पदासाठी आणखी सुद्धा देशातली काही नावं चर्चेत आहेत। नितीन गडकरी उपराष्ट्रपती होण्याची शक्यता आहे। हरिभाऊ बागडे यांचंही नाव चर्चेत आहे। दिल्लीतल्या घडामोडींना आता वेग आलाय। नितीन गडकरी उपराष्ट्रपती होण्याची शक्यता आहे। हरिभाऊ बागडे यांचंही नाव चर्चेत आहे। सध्या ते राजस्थानचे राज्यपाल आहेत।
ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांच्यासाठी आपण आपले काही प्रश्न विचारूयात. प्रवीण सर, जगदीप धनखडांच्या राजीनाम्यामागे काय कारण असावीत तुम्हाला वाटतं? म्हणजे बऱ्याच गोष्टींची चर्चा सध्या आहे की जे पी नड्डा काहीतरी संसदेत बोलले आणि त्यामुळे धनखड दुखावले गेले आणि त्यातून हा राजीनामा आहे किंवा कुठल्या तरी दबावातून हा राजीनामा त्यांना द्यावा लागलाय. काय शक्यता वाटतात तुम्हाला? आपले उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे RSSचे निस्सीम असे कार्यकर्ते आहेत. आणि RSSच्या मुशीतून बाहेर आलेला कार्यकर्ता जो आहे तो कुठल्याही राष्ट्रीय आपली जी काही महत्व जे आहेत ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. जगदीप धनखड यांनी गेल्या काही दिवसांपासून सरकारमध्ये सुरू असलेले जे काही वेगवेगळ्या विषयांवरील जी चर्चा आहे त्याविषयी स्वतः धनखड नाराज होते. काल सकाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विरोधी पक्षांनी यशवंत वर्मा यांच्या विषयीचा अभियोग जो आहे तो या अभियोगाची नोटीस त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर सिंदूर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी नोटीस स्वीकारल्यानंतर संसदीय सल्लागार समितीची बैठक त्यांनी बोलवली. या समितीचे सदस्य असलेले JP नड्डा आणि संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांची उपस्थिती अतिशय महत्वाची होती. पण या महत्वाच्या बैठकीला हे दोन मंत्री आले नाही. जेव्हा ह्या दोन मंत्र्यांची अनुपस्थिती ह्या महत्वाच्या बैठकीमध्ये दिसून आली तेव्हा या विषयावरती चर्चा सत्ताधाऱ्यांना सरकारला नको होती हे स्पष्ट झालं. आणि रिजिजू आणि नड्डा यांच्या अनुपस्थितीची चर्चा विरोधी पक्षांमध्ये झाली आणि तेव्हापासूनच धनखडांच्या विषयी सत्ताधारी तात्काळ निर्णय घेतील अशी शक्यता तेव्हाच व्यक्त केली गेली आणि झालंही तसंच. ही चर्चा सुरू असतानाच धनखड हे पायउतार होतील अशीच परिस्थिती होती. त्यांच्या तब्येतीचं कोणतंही कारण नव्हतं. त्याचं कारण होतं असं की सोमवारी अधिवेशन जर सुरू होणार असेल आणि ते खरोखरच अस्वस्थ असतील किंवा ते आजारी झाले असतील, त्यांना काम करणं अवघड झालं असेल तर त्यांनी त्या आधीच राष्ट्रपतींना किंवा पंतप्रधानांना तसं सूचित केलं असतं. पण त्यांनी केलेलं नाही. त्याचा अर्थ सरळ होता, तब्येत त्यांची व्यवस्थित होती पण सत्ताधारी आणि सरकार त्यांच्या या एकूणच निर्णयावर नाराज होते. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या संदर्भात धनखड हेही उत्तराची अपेक्षा करत होते. त्यांना ही उत्तरं अपेक्षित होती पण ती मिळू शकत नाही हेही त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून विरोधी पक्षांना त्यांनी पाठवलेल्या नोटीसच्या संदर्भात चर्चा करण्याची अनुमती देण्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना पायउतार व्हावं लागलं. धनखड हे अतिशय प्रामाणिक असे कार्यकर्ते आहेत आणि या प्रामाणिक कार्यकर्ते असलेल्या धनखडांना सत्तेचं सुरू असलेलं जे काही सध्याचं मोजमाप जे आहे ते त्यांनी पाहिलं आणि विरोधकांच्या बाजूने हे जी काही चर्चा होईल असा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याचं फळ म्हणजे त्यांना आज राजीनामा द्यावा लागला. ठीक आहे, बरोबर. धन्यवाद प्रवीण पुरो सर आपल्या महत्वाच्या विश्लेषणाबद्दल. यासह जय विशेषमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.